नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती निघालेली 2025ची मुंबईकरता ही भरती निघालेली आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे. ओके, त्या मुंबईमार्फत ही भरती जाहीर झालेली आहे. ओके, इथे जे आपले जे असणार आहे NHM CHO करता ही भरती आहे, जिच्यामध्ये आपल्याला जे पद आहे समुदाय आरोग्य अधीक्षक कम्युनिटी हेल्थसाठी ऑफिसर आहे. ओके, CHOसाठी. ओके. टोटल ऑफ इथे 1974 पदांसाठी व्हॅकन्सी आहे. 1974 पदांसाठी ते व्हॅकन्सी निघालेली आहे. इथे शैक्षणिक पात्रता असणे अप्लाय करण्यासाठी आयुर्वेदिक मेडिसिन पदवी BA-MS आपली झालेली पाहिजे. मेडिसिन पदवी आपल्याकडे असेल, BUMSमध्ये BSc नर्सिंग असेल, BSc कम्युनिटी हेल्थ असेल, तर आपण इथं अप्लाय करू शकता. नोकरी ठिकाणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळते. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी कटांतरी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे. कटांतरी भरती असणार आहे. ओके, जे की आता इथं दिलेलं आहे, समुदाय आरोग्य अधिकारी कटांतरी रिक्त पदांची भरतीकरिता प्रशस्त जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. आता याच्यात दिलेलं आहे, समुदाय आरोग्य अधिकारी कटांतरी भरवायची रिक्त पदाकरिता उमेदवारांची जी वेबसाईट दिलेली आहे, याच्यामध्ये आता सॉरी NHM-Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याचप्रमाणे विविध मुदतीत अर्ज सादर करावे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ओके, फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे, नाही तर कोणतेही अर्ज इथे स्वीकारले जाणार नाही. बाकीचे वेगळ्या पद्धतीने भरलेले. ओके, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी या पदाची पदभरती NHM-Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात अर्जाबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसारच उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्जाकरिता लिंक नोटिफिकेशन NHM.Maharashtra.gov.in वर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधित आवश्यक अवगत माहिती प्राप्त करून घ्यायची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. आता जे उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी आहेत असे उमेदवार आणि महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रकमध्ये दिलेले दिनांक 10 जुलै 2008 मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेला 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार पदांसाठी अर्ज करू शकतात. ओके, त्याच्यानंतर दिलेलं आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक आणि लिंक तिथं दिलेले आहे, जे की आपण खाली बघू. आता अर्जाकरिता लिंक व अर्ज सादर करण्याचा तपशील नोटिफिकेशन NHM.Maharashtra.gov.in वर उपलब्ध करून देण्यात येईल. ओके, परीक्षा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश प्रमाणपत्रामध्ये प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी 7 दिवसाआधी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासंबंधी लिंक नोटिफिकेशन आपल्याला NHM.Maharashtra.gov.in वरून आपल्याला करण्यात येणार आहे. आता परीक्षा शुल्क देण्यात आलेले आहे. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 1000 रुपये लागणार आहे. मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये लागणार आहे. अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये लागणार आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी उपलब्ध शुल्क माफ राहणार आहे. ओके, बाकीच्यांना 900 आणि खुल्या प्रवर्गांना 1000. ओके, आता 2-5 फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क स्वीकारले जातील. ओके, आता परीक्षा शुल्क भरण्याबाबतीची ऑनलाईन चलन पावती व प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जांच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे. ओके, अर्ज भरणे व सादर करण्याबाबतच्या आवश्यकता सूचना दिलेल्या आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे, उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी NHM.Maharashtra.gov.in या वेबसाईटवरून जाऊन आपल्याला जाहिरात सविस्तर अभ्यासावी. अर्जात हेतू पुरेपूर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यामध्ये बदल करणे किंवा पाठवलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदणी अधिकृतपणे खाडेखोडपणा करणे किंवा खाडेखोड केलेले
व बनावट दाखले सादर केलेले करणे, परीक्षा कक्षातील गैरवर्तन, परीक्षेवेळी नक्कल कॉपी करणे, अशा गुंतवणूक केल्यास आपल्याला योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे इथं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये वयाच्या पुराव्यासाठी सक्षम आपल्याला प्राधिकरणाने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, माध्यमिक एस-एस-सी मधलं आपल्या 10वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय अधिवासावर शासनाकडील प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले चालेल. म्हणजे आपलं बर्थ सर्टिफिकेशन्स ओके. नाहीतर आपल्या एस-एस-सीचं मार्कशीट्स वगैरे चालून जातं. एल-सी वगैरे. आता शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षांच्या गुणपत्रिकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हतांचा केलेला दिनांक समजण्यात येईल. त्या आधारे उमेदवारांची पात्र ठरवले जाईल. ओके. गुणांऐवजी श्रेणी उपलब्ध असल्यास कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांची गुणपत्रिका श्रेणीची ग्रेड यादी सादर करावी. ओके. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची साधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल अवगत करणे, अर्ज सादरीकरण व शुल्क भरणा. ओके. आता खालील बाबी दिलेल्या आहे. वेबसाईट नोटिफिकेशनवरून आपल्याला कळवण्यात येणार आहे. ओके. अर्ज सादरीकरणाचा प्रक्रिया, प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल अवगत करण्याची प्रक्रिया, फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची प्रक्रिया, त्यानंतर अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रिया, परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया, छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करण्याची प्रक्रिया, कागदपत्रे स्कॅन व अपलोड करण्याची प्रक्रिया, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. आता सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे. नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी करावी. ओके. आता अर्ज जो की असणार आहे मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी ओके, संगणक प्रणालीकरता अर्ज हा इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये न देता संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या पत्त्याच्या 2 भागांमध्ये एक स्पेस जागा सोडावी. ओके. आता महिला उमेदवारांची त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे म्हणजे विवाह नोंदणी दाखला आवश्यक आहे. ओके. आता एस-एस-सी अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावे. त्यानंतर अ, नाव बदललेले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास संबंधित बदलामध्ये संदर्भित राजपत्रित प्रत आपल्याला पडताळणीच्या वेळी सादर करावी. म्हणजे आता कोणी नाव चेंज वगैरे करतं, नाव वगैरे चेंज केले असेल तर ग्रॅज्युएट कॉपी जर आपल्याकडे असेल राजपत्र तर ते चालून जाणार आहे. ओके. पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, त्यानंतर मार्गदर्शन केंद्रांची वर्ग अथवा तत्सम स्वरूपातून कोणत्याही मार्गदर्शन केंद्राचा संस्थेचा पत्ता पत्रावरात देऊ नये. स्वतःचा पत्ता द्या. कोणाचाही संस्थेचा पत्ता वगैरे देऊ नये. ओके. आता अर्जामध्ये केलेला दावा व कागदपत्रे तपासणीचे वेळी सादर केलेल्या सारांश आपल्या पत्रामध्ये अथवा सादर केलेल्या कागदपत्रांशी दाव्यांमध्ये फरक आढळून आल्यास अर्जामध्ये माहिती अधिकृत समजण्यात येईल व अर्जामधील माहिती संदर्भातील कागदपत्राऐवजी पुरावे सादर न करू शकल्यास आपल्याला मिळालेल्या उमेदवारांची कोणत्याही टप्प्यात रद्द करण्यात येईल. उमेदवारी आपल्याला रद्द करण्यात येणार आहे. संबंधित पदांचा परीक्षेच्या जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता आजमावली जाईल. त्या आधारित आपली निवड प्रक्रिया पूर्ण होईल. वरील कार्यपद्धती ही अर्ज करण्याची योग्य पद्धत आहे. याशिवाय दुसऱ्या कोणतीही पद्धतीने अर्ज केलेले अवैध ठरले जाणार आहे. आता उमेदवाराने आपल्या स्वतःचा जे नाव असणारे सामाजिक वर्ग असणार आहे. प्रवर्ग कोणत्याही प्रवर्गाचा अर्ज करू शकणारे इच्छुक आहेत. प्रवर्ग, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी. सदरची माहिती चुकल्यास त्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. ओके. आता मोबाईल नंबर आपल्या ॲड्रेस स्वतः आपण चेक करून टाका. काही चुकलं तर कार्यालय जबाबदार राहणार नाही. ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. मोबाईल नंबरवर तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकते. ओके. उमेदवाराने अर्ज केलेली स्वाक्षरी ही त्यांच्या प्रवेशपत्रावर उपस्थितीत प्रवेशपत्रावर एकाच प्रकारची असलेली त्याची दक्षता घ्यावी. तसेच उमेदवाराने ऑनलाईन अर्जासोबत अपलोड केलेले छायाचित्रावरील प्रमाणे सर्व ठिकाणी एकच असलेली दक्षता घ्यावी. ओके. त्यानंतर अर्ज जो असणार आहे सादर केलेल्या उमेदवारांच्या प्राथमिक चाचणीच्या आधारे परीक्षेत बसणाऱ्या परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता इतर असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही. केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारांना निवडीचा
कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटींमधून अभ्यासून अर्ज करावा. भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती, त्या अनुषंगाने होणाऱ्या बदलीची मध्ये सर्वसाधारण माहिती आपल्याला nhm.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्याही माध्यमातून आपल्याला भरती प्रक्रियेची माहिती उपलब्ध होणार नाही. विविध दिनांकानंतर, विविध वेळेनंतर आलेले कोणतेही अर्ज संगणकीय प्रणालीवर स्वीकृती केली जाणार नाही, याची जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतर वय, शैक्षणिक अर्हता, मागासवर्ग, नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र, दिव्यांग, माजी सैनिक, महिला, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी व खेळाडू अनुभव, पात्रता इत्यादींची संदर्भात न चुकता अर्जासोबत स्पष्टपणे निवारतातपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्यांचा विचार केला जाणार नाही. उमेदवार हा अर्ज सादर केल्यानंतर त्यांच्या कोणत्याही प्रकारची बदल केली जाणार नाही. ज्या उमेदवारांना यापूर्वी त्यांचे नाव, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवा योजना कार्यालय, समाज कल्याण, आदिवासी प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण कार्यालय, इतर कार्यालयांची नोंदवलेले आहे अशा उमेदवारांना देखील स्वतंत्रपणे ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे, असे तर दिलेले राहील. ओके. आता त्यानंतर दिलेले आहे परीक्षा. आता परीक्षा जी असणार आपल्या जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र, हॉल तिकीट्स, याला आपण 7 दिवसाआधी आपल्याला अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ओके. आता ही जी परीक्षा असणार आहे, परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेशपत्राची प्रिंट व ओळखीचा पुरावा छायांकित प्रत सह सोबत ठेवणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. ओके. आणि परीक्षेत आपल्याला प्रशस्त पत्रासोबतच जवळच आपले जपून ठेवावे व परीक्षा कक्षात प्रवेशपत्र न ओळखीच्या पुराव्यात छायापत्र प्रत जमा करावी. आता याच्यात काय सांगितलं गेलेलं आहे, हॉल तिकीट लागणारच. हॉल तिकीट सोबत आपल्याला ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सोबत घेऊन जायचं, झेरॉक्स कॉपी, ओरिजिनल ID प्रूफ आणि आपली याची हॉल तिकीटची प्रिंट सोबत घेऊन जायची आहे. आता परीक्षा केंद्र दिलेलं आहे 1, 2, 3. ओके. आता उमेदवारांना उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रामधून परीक्षा केंद्र निवडावे. तर 3 ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहे. त्यापैकी एक ऑप्शन निवडा. त्यानंतर तर सदरी आता दिलेलं आहे याच्यामध्ये. आता सदरची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने संगणकावर विविध सत्रात घेण्यात येणार असल्याने उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्र उमेदवाराला मिळालेले यात हमी देता येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत कोणत्याही प्रकारचा विचार केला जाणार नाहीये. जे सेंटर भेटेल त्या सेंटर एक्झाम द्यायचं आहे आपल्याला. सदर परीक्षा प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राचे ठिकाण, दिनांक, वेळ, सत्र इत्यादी बाब बदलाची विनंती मान्य केली जाणार नाही. उमेदवारांच्या आपल्या जबाबदारी स्वखर्चाने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची हानी, नुकसान राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई जबाबदार राहणार नाही. आता ऑनलाईन परीक्षेनंतर गुणांप्रमाणे पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात येणार आहे. काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या तारखांमध्ये परीक्षेच्या ठिकाणामध्ये बदल करावा लागल्यास त्या बाबतीची माहिती आपल्याला वेबसाईटवर राष्ट्रीय आरोग्य अभियान संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत लेखी स्वरूपात कोणतेही पत्रव्यवहार केले जाणार नाही. आता ओळख पटवणे. आता ओळख पटवण्यासाठी दिलेले आहे. आता परीक्षा केंद्रावर आपल्याला प्रवेशपत्रासह उमेदवारांनी ओळख पटवणारे मूळ कागदपत्रासह उमेदवारांना अलीकडच्या काळातील फोटो, अलीकडे वैध ओळखपत्र जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासवर्ड, एक ID प्रूफ आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आहे आणि ओरिजिनल पण घेऊन जायचं आहे. तरच आपल्याला एंट्री भेटणार आहे. ओके. लक्षात द्या. फोटो पण तोच घेऊन जायचा जो आपण हॉल तिकीट आता अपलोड करत आहात ऑनलाईन पद्धतीने. टीप दिलेली आहे. उमेदवाराकडे परीक्षेत उपस्थिती असताना स्वतःची ओळख पटवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याला सोबत घेऊन जायची आहे. ते जर नसल्यास आपल्याला इथे बसवली जाणार नाही. रेशन कार्ड आपल्याला लागणार नाही याच्यामध्ये. ओके. आता दिलेल्या आहे परीक्षेचा उशिरा येणाऱ्या परीक्षेच्या प्रवेशपत्रात परीक्षेला हजर राहिलेल्या दिलेल्या वेळेनंतर येणाऱ्या परीक्षेचा उपस्थित राहू दिले जाणार नाही. जो टाइम दिलेला आहे त्या टायमामध्ये आपल्याला परीक्षा द्यायची आहे. टाइम झाला आपल्याला परीक्षेमध्ये बसू दिले जाणार नाही. आणि प्रवेशपत्रावरील परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची वेळ ही प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या आधीच असणार आहे. परीक्षेची वेळ जरी 2 तास असली तरी आपल्याला उमेदवारास ओळख पटवणे आहे आवश्यक लागणार आहे. गोळा करायचा आहे, सूचना देण्याची अशी सर्व बाबी करण्याची सर्वसाधारण आपल्याला याच्यात 1 तास आधी आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. ओके. 1 तास आधी आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला तिथं चाललं जायचं आहे. तर निवड प्रक्रियेदरम्यान गैरवर्तन
अनुसूचित प्रकार, गैरप्रकार करताना दोषी आढळल्या उमेदवारांना करण्यात येणारी कारवाई करण्यात येणार आहे ते दिलेली आहे त्याच्याबद्दल माहिती. आता परीक्षेची वेळ दिलेली आहे ह्याच्यामध्ये किंवा एकूण निवड प्रक्रियेदरम्यान जर उमेदवाराने अनुसूचित प्रकार करणे, कोणतेगिरी करणे व आपल्याला सेवा वापरणे किंवा परीक्षे ठिकाणी गैरवर्तणूक करणे, पेपरमध्ये आपल्याला माहिती तत्संबंधी काही माहिती प्रकारे करण्यासाठी किंवा त्या काही भाग तोंडी किंवा लेखी, इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल उघडीस करणे याच्यामध्ये आपल्याला फौजदारी गुन्हा आपल्याला दाखल होऊ शकतो की राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी पदभरती काही ठराविक कालावधी किंवा कायमची आपल्याला केली जाईल. आपल्याला डायरेक्ट डिबार्ड केलं जाईल. डिबार्ड म्हणजे डायरेक्टली इथून समाप्त केली जाईल. ओके. त्यानंतर आता पदसंख्याबद्दल जर बोलायला गेल्या खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी कटांतरी यांच्या एकूण 1974 पदांसाठी सामाजिक व समांतर आरक्षण विचारता घेता जाहिरातीतून देण्यात असून त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. याच्यामध्ये प्रवर्ग दिलेला आहे आता. ओके. आता याच्यामध्ये दिलेला आहे SC, ST, VJNT, बी, ओके, SPC, SCBC, OBC, SBC, EWS ओपन टोटल संख्या दिलेली आहे. जे की आपण इथं कॅटेगरीमध्ये बघू शकता 1964 पदे सगळ्या कॅटेगरींना मिळवून. ओके. सर्वसाधारण समांतर आरक्षण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता सर्वसाधारणमध्ये 28% म्हणजे 650 पदं, महिलांसाठी 30% म्हणजे 593 पदं, माजी सैनिकांना 15% म्हणजे 296 पदं, खेळाडूंसाठी 5% म्हणजे 99 पदं, प्रकल्पग्रस्तांसाठी 5% म्हणजे 99 पदं, भूकंपग्रस्तांसाठी 2% म्हणजे 40 पदे. ओके. आणि पदवीधर शिक्षकांसाठी 10% म्हणजे 197 पदे असणार आहे. दिव्यांगासाठी तर 4% म्हणजे 79 पदे दिलेली आहे. अनाथांसाठी 1% म्हणजे 20 पदे असणार आहे. अशा पद्धतीने हा पॅरेग्राफचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ओके. आपल्या कॅटेगरीमध्ये पद आपण बघून घ्यायची आहे. आता प्रवर्ग रिक्त आपल्याला दिलेल्या ह्याच्यामध्ये पदसंख्या जाहिरातीमध्ये नमूद प्रवर्ग रिक्तमधून आपल्याला पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. याबाबत आपला सर्व नियुक्त अधिकार प्राधिकरण राखून ठेवलेले आहे. आता दिव्यांग आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे, एकदा वाचून घ्यायची आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेली आपल्याला संपूर्ण माहिती जी की आपण खाली बघू. तर पदाधीन आवश्यक शैक्षणिक अर्हता जी असणार आहे आयुर्वेद BAMS पदवीधारकवाले अप्लाय करू शकता, युनानी BAMS पदवीधारकवाले अप्लाय करू शकता, BSc नर्सिंगवाले अप्लाय करू शकता, BSc इन कम्युनिटी हेल्थवाले अप्लाय करू शकता. हे 4 पद आपले असतील. याच्यामध्ये एक पद आपलं झालेलं असेल, डिग्री झाली असेल, आपण अप्लाय करू शकतो. आता आयुर्वेद BAMS पदवीधारक व युनानी BAMS पदवीधारक यांच्याकरिता जाहिरातीत प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास अंतर्वासित इंटर्नशिप पूर्ण असणारे MCIM नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवार पात्र ठरतील. सदर प्रमाणपत्रात अर्जासोबत अपलोड न केलेला अर्ज रद्द करण्यात येतील. ओके. BSc नर्सिंग, BSc इन कम्युनिटी हेल्थ शैक्षणिक अर्हता धारकांना जाहिरातीत प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास नर्सिंग काउन्सिलिंग अथवा नोंदणीद्वारे समर्थित मान्यताप्राप्त विद्यापीठातून नमूद केलेल्या पदवीचे प्रमाणपत्र उमेदवारास पात्र ठरतील. सदर प्रमाणपत्र आपल्याला अर्जांसोबत अपलोड केल्याशिवाय अर्ज रद्द ठरवले जातील. ओके. उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्हता उमेदवाराव्यतिरिक्त अन्य शैक्षणिक अर्हतेंची अर्ज विचारता घेतला जाणार नाही. ओके. प्रवेशपत्र दिलेलं आहे. प्रवेश परीक्षा आरोग्य विभागाने निवडलेल्या परीक्षा केंद्रावर घेतली जाईल. प्रवेश परीक्षेची तारीख आरोग्य संकेतस्थळावर उपलब्ध करून 100 प्रश्नांची मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नपत्रिका असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. 100 गुणांचे 100 प्रश्न आणि उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 45% किंवा 45 मार्क आवश्यक राहणार आहे. ओके. आणि इथे परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे. सिरियल नंबर, नेम ऑफ द टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्झिमम मार्क्स आणि विजन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला बेसिक आपल्याला तुम्ही बघू शकता इथे दिलेली संपूर्ण माहिती याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये 60 क्वेश्चन 60 मार्क्स असणार आहे आणि जनरल नॉलेजचे 20 क्वेश्चन 20 मार्क्स, NHMचे आपल्याला प्रोग्राम रिलेटेड 20 क्वेश्चन 20 100 प्रश्न 100 मार्कांसाठी मराठी इंग्लिश लँग्वेजमध्ये परीक्षा तुम्ही देऊ शकता. आता याच्यामध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर दर्शवित केली जाईल. ओके. आता परीक्षेचे स्वरूप, दर्जा, निवड प्रक्रिया पद्धती दिलेल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्याला परीक्षेचे प्रश्नांची स्तर आपल्याला विविध करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दस्तेपेक्षा निम्न असणार नाही. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येकी प्रश्नासाठी 1 गुण राहणारे 100 प्रश्न 100 गुण, 120 मिनिटा टाईम आहे, 2 तासा टाईम दिलेला आहे. आता ऑनलाईन पद्धतीने
घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरलिखा फेर तपासणी करणे. याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियान अथवा कंपनीशी संपर्क साधू नये. ओके. तात्पुरता निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीमध्ये पाचारण करणे, त्याबाबत वेळापत्रक इथं दिलेलं आहे. ओके. कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या 2 स्वाक्षिंग स्वाक्षिंग स्वाक्षंकित प्रतीसह आपल्याला उपलब्ध राहायचं आहे. ओके. आपल्याला कोणत्याही पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे व 2 स्वाक्षंकित प्रत म्हणजे आपला सेट आपल्याकडे 2 सेट पाहिजे पूर्ण डॉक्युमेंटचे. ओके. आता कागदपत्र पडताळणीनंतर यादीमधील आपल्याला इथं आधीनुसार आपल्याला बोलण्यात येणार आहे. कागदपत्र पडताळणीसाठी ओळखीच्या पुराव्यासह स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला एक आयडी प्रूफ सोबत घेऊन जायची आहे. आता टीप परीक्षेची असणारे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येणार आहे असून प्रत्येक सत्रामध्ये परीक्षांच्या स्वतंत्रपणे उपलब्ध केली जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ओके. एक सत्र ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेची स्वरूप त्या ठिकाणी काठिण्यता तपासण्यात येईल. त्या सामने आपल्याला करणे येणार आहे. नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांकन निश्चित करून निकाल जाहीर केले जाईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक राहील. सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. नॉर्मलायझेशन तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीमध्ये कसं झालेलं होतं. ज्यांचे पहिले पेपर होऊन जातात त्यांना इथं चांगला फायदा होतो. ज्यांचे शेवटी पेपर होतात त्यांना 100 पैकी 100 पण पडले त्यांचे मार्क कट होतात. ओके. आणि जे पहिले जे पेपर झालेला त्यांना इथं मार्क मिळतात असं इथं होतं. ओके. प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमकरिता प्रशिक्षण केंद्र वाटप व आयुष्यमान आरोग्य मंदिर वाटप. ओके. तर पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या आणि गुणवत्तेवर प्रवेशपत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये रुग्णालयाने ट्रस्ट रुग्णालय राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या रुग्णांमध्ये 6 महिन्यांचं प्रमाणपत्र प्रशिक्षणाआधी केंद्र दिलं जाईल. ओके. जे 6 महिन्यांपर्यंत आपल्याला इथं प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यानंतर आपल्याला त्याद्वारे आपल्याला इथं एक्झिट एक्झाममध्ये आणि उत्तीर्ण झाल्यास आपल्याला इथून भविष्यामध्ये अधिकार सांगता येणार नाही. 6 महिन्यात प्रशिक्षण होईल त्यानंतर एक्झाम होईल तुमची. ओके. परत अजून एकदा. ओके. त्यानंतर आपल्याला आरोग्य अधिकारी तात्पुरता अनुदाय आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या उमेदवारांना सदर भरतीमध्ये भाग घेता येईल. परंतु सदर उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कोणत्याही संस्थांवरून आपल्याला राज्यस्तर, विभागीय स्तर व जिल्हा स्तर, महानगरपालिका स्तर त्यानंतर प्रशिक्षण संस्थांमध्ये समाप्त आलेली नसावी अशी इथं दिलेली माहिती वगैरे. ओके. लिस्ट दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे की आता सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला यापूर्वी उमेदवारांना दिलेली आहे जी की आता अशा उमेदवारांना 6 महिने ब्राईट आपल्याला इथं ट्रेनिंग मिळणार आहे. ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर एंट्रन्स एक्झाम घेण्यात येईल. त्या ट्रेनिंग एक्झाममध्ये आपण पास झालेच तरच आपण अजून इथं आपल्याला राहण्यात येणार म्हणजे आपल्याला घेण्यात येईल. ओके. ज्या उमेदवारांना यापूर्वी 6 महिने आपल्याला कोर्स ट्रेनिंग पूर्ण केलेले आहे, 2 अटेम्प्ट देऊ शकता सुद्धा, 2 अटेम्प्ट देऊन सुद्धा आणि उत्तीर्ण झालेल्या अशा उमेदवारांना एंट्रन्स मेरिट लिस्टमधून 6 महिने आपल्याला कोर्स ट्रेनिंगमधून पाठवण्यात येणार आहे. ओके. आता आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांच्याकडील कोणत्याही पूर्वसूचना न देता वरील सर्व निकषांमध्ये बदल करण्याचे अधिकार सर्व आपल्याला आहे तो त्यांनाच. ओके. प्रशिक्षण नंतर एक्झिट यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन मॉडर्न मिड लेवल सर्व्हिस प्रमाणपत्र दिले जाईल. ओके. त्यानंतर जी आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यक्रमाअंतर्गत उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करण्यासाठी लागू होईल. सदर प्रमाणपत्रामध्ये उमेदवारांनी कोणत्याही स्पेशलायझेशन, प्रायव्हेट प्रॅक्टिस, सदर सरकारी नोकरींची वापर करू शकतील. ओके. त्यानंतर इथं प्रमाणपत्र प्रशिक्षणासाठी वाटप करण्यात आलेले प्रशिक्षण केंद्र एकदा वाटप करण्यात आलेले उपकेंद्र कोणत्याही परिस्थितीत बदललेले जाणार नाही याची नोंद घ्यावी. आता ब्राईट कोर्स ट्रेनिंग एक्झिट एक्झाम 2 प्रयत्नात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या उमेदवारांना समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी पात्र ठरतील. आता प्रमाणपत्र प्रशिक्षण दरम्यान निवास आणि इतर भत्ते लागू नाही. ब्राईट कोर्स ट्रेनिंग एक्झिट एक्झाम करिता पात्र होणाऱ्या 6 महिन्यांच्या ब्रिज कोर्स प्रशिक्षणार्थी 90% उपस्थिती अनिवार्य आहे. ओके. निवड झालेल्या उमेदवारांना पुढील 3 वर्ष समुदाय आरोग्य म्हणून आपल्याला शासन सेवामध्ये बंधनकारक असेल. त्याकरिता प्रशिक्षण रुजू करण्यासाठी 1,03,000 रुपयाचा बॉन्ड इथं देणार आहे, बंधनकारक असणार आहे. समुदाय आरोग्य अधिकारी हे पद
राज्य सरकारची नियमित पदे नसून पूर्णपणे निवड कटांत्री पद्धतीची आहे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना नियुक्तीसाठी समांतर व सामाजिक आरक्षण लागू असेल. आवश्यक कागदपत्रासह अर्जांसोबत आपल्याला सादर करणे अनिवार्य आवश्यक आहे. ओके. आता दिलेल्या याच्यामध्ये एक्झिट एक्झाममध्ये उत्तीर्ण उमेदवारांना समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून सुरुवातीला 11 महिने 29 दिवस मध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. ओके. तदनंतर केंद्र शासनाकडून प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांच्यासोबत कामगिरीच्या आधीत राहून वाढविला जाईल. ओके. सदर कार्यक्रम केंद्र शासनामार्फत बंद केल्यास उमेदवार हा पदावरून किंवा नोकरीच्या कायमस्वरूपी हक्कावरून किंवा सरकारच्या कोणत्याही नोकरीशी संरक्षण किंवा रोजगारांच्या संबंधीशी कोणत्याही खटल्यास दावा करण्यास दाखल करू शकत नाही. अपमानधारक कामगिरीच्या बाबतीत योग्य ती सूचना दिल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये उमेदवार सेवा समाप्त केली जाईल. ओके. मोबदला. आता महिन्याला प्रमाणपत्र प्रशिक्षण दरम्यान आपल्याला 6 महिन्यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना ₹10,000 प्रति महिना असणारे स्टायपंड. ओके. ट्रेनिंग पिरियड. आता आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र कटांत्री समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ₹25,000 आपल्याला प्रति महिना असणार आहे. प्लस आपल्याला ₹15,000 कामावर आधारित मोबदला देय राहणार आहे. ओके. म्हणजे आपल्याला ₹35,000 महिना मिळणार आहे. राज्याने निश्चित केलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागात ₹15,000 अतिरिक्त कामावर आधारित प्रोत्साहन मोबदला दिला जाणार आहे. ओके. परीक्षेचे स्वरूप जे असणार आहे, जे की वेबसाईटवरून आपल्याला भेट देऊन आपल्याला संपूर्ण प्रसिद्ध माहिती देण्यात येईल. उमेदवारांना सन्मान गुण मिळाल्यास आपल्याला ज्यांचं वय मोठं राहतं त्यांना इथं ऑपॉर्च्युनिटी भेटते. आता आत्महत्या शेतकऱ्यांच्या पाल्या वगैरेसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे, जी की ते वाचू शकता तुम्ही. ओके. उमेदवारांचे अधिवास दिलेले आहे. सर्वसाधारण अटी व शेरा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास पाहिजे आपण डोनेशन प्रमाणपत्र लागणार आहे किंवा आपण 865 गावांपैकी असाल 15 वर्षाचे पुरावे आपल्याला द्यायचा आहे, तरी आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे. वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, माध्यमिक शाळांची परीक्षा, SSC उत्तीर्ण दाखला, आपल्याला स्वक्षंकित छायांकित प्रत आपल्याला जोडायची आहे. ओके. आता अर्ज भरण्याच्या शेवटचा दिनांक रोजी उमेदवारांचे वय जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे. अराखीव प्रवर्गातील उमेदवाराकरता वयोमर्यादा कमाल 38 वर्ष व राखीव उमेदवारांना कमाल 43 वर्ष राहणार आहे. ओके. आता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कटांत्री तत्वावर आपल्याला कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा आपल्याला दिलेली आहे, जी की असणार आहे ह्याच्यामध्ये त्यानुसार आपल्याला तथापि आपल्या कागदपत्रे पडताळणी त्या दरम्यान आपल्याला कार्यरत असलेल्या कार्यालयांच्या प्रमुख यांच्या स्वाक्षरीने तथा प्रमाणपत्राने अनिवार्य राहणार आहे. ओके. आता याच्यावर समांतर व सामाजिक आरक्षण दिलेलं आहे, जे की आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊ. ओके. आता त्यानंतर इथं आरक्षण दिलेलं आहे. अनुक्रमांक आरक्षण किमान वयोमर्यादा दिलेली आहे. ओके. जे की आपण आता पुढे बघू आता स्टेप बाय स्टेप आणि कमाल वयोमर्यादा. ओके. 18 वर्ष कंपल्सरी वय असणाऱ्या सगळ्या कॅटेगरीमध्ये खुल्या प्रवर्गांना 18 ते 38, मागासवर्गीय उमेदवार 18 ते 43, दिव्यांग उमेदवार 18 ते 45, प्रकल्पग्रस्त 18 ते 45, भूकंपग्रस्त 18 ते 45, अंशकालीनमध्ये 18 ते 55 आणि माजी सैनिकांचे असल्यास दलातील आपल्या 3 वर्ष सेवा झालेली असेल त्यांच्यासाठी असणारे माजी सैनिक दिव्यांग 45 वर्ष, खेळाडूंसाठी 18 ते 43, अनाथांसाठी 18 ते 43 आणि स्वतंत्र सैनिकांचे फल्ले 18 ते 43. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकात 4/12/2025 रोजीच्या वयग्राह्य धरले जाणार आहे. ओके. सामाजिक व सामाजिक आरक्षण दिलेलं आहे, जे की आपण वाचून घ्या. आपल्या कॅटेगरीनुसार महिला आरक्षण वाचून घ्या. त्यानंतर खेळाडू आरक्षण वाचून घ्यायचे, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, अनाथ आरक्षण दिलेलं आहे. ओके. आणि दिव्यांग आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर आता पुढे गेलेल्या सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे, ज्या की एकदा आपण इथं वाचून घ्या, जेणेकरून आपल्याला इथं सर्वसाधारण सूचना कॅटेगरीची माहिती वगैरे पण भेटून जाते. ओके. त्यानंतर आपण पुढे गेलेल्या इतर आपल्याला सर्वसाधारण अटी व शर्त दिलेली आहे, ते आपण एकदा वाचून घ्या. आणि आता तुम्हाला इथं सांगतो निवड सूची कालेमर्यादा. आता राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी आपल्याला विनिग्राह्य राहील. त्यानंतर निवड सूची राहणार आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे, जे की तुम्हाला याची कॉपी आपल्याला फॉर्म भरायला म्हणजे प्रिंटआउट भेटते. ती प्रिंटआउट भरून आपल्याला लिहून द्यावं लागतं. मग लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 1-2 मुलं अपत्यापेक्षा मला कमी अपत्य आहे. शुल्क जे असणार आहे ₹1,000 असणार आहे खुल्या वर्गांना, ₹900 मागासवर्गीयांना असणार आहे. ओके. त्यानंतर इथं तुम्हाला तारीख वगैरे दिलेली, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इथं खाली दिलेलं आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरीही तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊन जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक असणार 4 डिसेंबरपर्यंत आपला अर्ज करून घ्या.
काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल नवीन असेल त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.